विरकरवाडी येथे लांडग्याच्या हल्ल्यात 15 मेंढ्यांचा मृत्यू। या घटनेनं पशुपालकात खळबळ। वन विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता। माण तालुक्यातील विरकरवाडीवरील शिंदे वस्तीवर लांडग्याच्या कळपानं केलेल्या हल्ल्यात मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांच्या 15 मेंढ्यांचा मृत्यू झालाय, तर मेंढ्या गायब झाल्या आहेत। शुक्रवार दिनांक 7 जून रोजी मध्यरात्री हा हल्ला झाला। मेंढपाळांना पाऊस व विजांच्या कडकडाटामुळे शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते म्हसवड येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रमोद गावडे यांनी मेंढपाळाला जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी वन विभागाकडे केली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विरकरवाडी येथील मेंढपाळ रावसाहेब भानुदास शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 7 जून रोजी दिवसभर मेंढ्या चारण्यासाठी रानात नेल्या होत्या। दिवसभर मेंढ्या चरून नेहमीप्रमाणे रात्री वाडग्यात मेंढ्या कोंडल्या होत्या। रात्री विजेचा कडकडाट व पाऊस सुरू होता। दरम्यान 3 ते 4 लांडग्यांच्या कळपानं हल्ला केला। या हल्ल्यात 15 मेंढ्यांचा मृत्यू झालाय, तर 3 मेंढ्या गायब आहेत, अजून त्या सापडल्याच नाहीत। वनपरिक्षेत्र अधिकारी केंद्रे मॅडम, तलाठी आकडमल यांनी पंचनामा केला आहे। 1 ते सव्वा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून लांडग्यांचा असाच धुमाकूळ सुरू राहिल्यास मेंढपाळासमोर मोठी समस्या उभी राहणार आहे। याबाबत डॉक्टर प्रमोद गावडे काय म्हणाले ते पाहूया। म्हसवडच्या हद्दीमध्ये विरकरवाडीमध्ये शिंदे वस्तीला परत एकदा लांडग्यांच्या टोळीनं मेंढपाळांच्या वाडग्यावरती हल्ला केलेला आहे। जवळजवळ 15-16 मेंढ्या त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या आहेत। यासाठी शासनानं, प्रशासनानं पावलं उचलली पाहिजेत, आक्रमकपणे थोडंसं काम केलं पाहिजे। त्याच्याकरून विशेष करून ग्राम पातळीवरती, गाव लेवलवरती एक समिती स्थापन करावी। त्याच्यामध्ये मेंढपाळ असतील, तिथं असणारा पोलीस प्रशासनाचा अधिकारी असेल, महसूल प्रशासनाचा अधिकारी असेल आणि त्याच्यावर वन विभागाचा अधिकारी यांची एक समन्वय समिती स्थापन करून कशा प्रकारे हे असणारे लांडग्यांचे हल्ले थांबवता येतील, लांडग्यांच्यापासून होणारं नुकसान कसं थांबवता येईल, यासाठी शासनानं आणि विशेष करून मान, खटाव, आटपाडी, सांगोला तालुक्याला प्रशासनानं त्वरितपणे पावले उचलावी आणि हे असणाऱ्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला वाचा फोडावा। धन्यवाद। 12-1 वाजता पाऊस आला, 12:30-12 वाजता, आणि आम्ही काय बाहेर आलो नाही, म्हणजे पावसामुळे काय बाहेर आली नाही। त्यामुळे लांडगं कोणी आलं, 2-3-4 लांडगं होतं। ती नेमकं ती एक वाघरे शिरला वही करून, आणि बाकीचं 3 वाघरेतली मेंढर काढली बाहेर। त्यानं बाकरील जशी वाघरेतली मेंढर बाहेर काढली, जशी ही निघतेली तशी त्याने ते डिरळ पाडलं सगळ्या बकऱ्यांचं। आणि 3 जी बेपत्ता झाली ती अजून काही गावली बी नाही, त्याने आम्ही बघितले बी नाही। लय म्हणजे पानगडी झाली। 15 होती, एक लेवललाच होती सारखी। 15 होती बकरी। तुमचं नाव काय आणि तुम्ही किती वर्षापासून रावसाहेब भानुदास शिंदे। जवळजवळ 25-30 वर्ष झाली आहे। मी पाळतो आणि विकतो। 30 वर्ष, 30-35 वर्षाच्या मोर झाली ही व्यवसाय। म्हणजे काय मागणी काय म्हणजे तुमचे मागणी काय करतात? एक कोकरू 8-8.5 हजार रुपये विकतोय। बकरी चांगली होती, 8.5 हजारला नेते ती कोणी बी, ती घरी येऊन नेते। तर ती एवढा जुना आपला दिला की समाधान आहे। त्यात सरकारने द्यावा अशी आमची इच्छा आहे। काय करायला इलाज नाही। आपला आवाज न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी।